महापालिका बैठकीत मोठा गोंधळ, बडगुजर शहाणे वाद पुन्हा पेटला, मातोश्रीवरून शाब्दिक चकमक। महापालिकेच्या सिडको विभागीय सभेत सोमवारी मोठा गोंधळ उडाल्याची घटना समोर आली आहे। भर सभेत नगरसेवकांमध्ये शाब्दिक वाद, आरोप प्रत्यारोप आणि शिवीगाळ झाल्याने सभागृहातील वातावरण चांगलेच तापले। या घटनेची शहरभर चर्चा रंगली असून समाज माध्यमांवरही याबाबत विविध प्रतिक्रिया उमटत आहेत। राजकीय पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या मतभेदांचा परिणाम या सभेत दिसून आला। शिवसेना उद्धव ठाकरे पक्षातून बाहेर पडून भाजपमध्ये प्रवेश केलेले सुधाकर बडगुजर आणि अपक्ष नगरसेवक मुकेश शहाणे यांच्यात यापूर्वीपासून राजकीय वाद सुरू असल्याचे सांगितले जाते। त्याच वादाचा पुढचा टप्पा सिडको विभागीय सभेत पाहायला मिळाला। सभेदरम्यान सभापतींच्या हस्तक्षेपावरून दोन्ही नेत्यांमध्ये शाब्दिक चकमक झाली। उपस्थित सदस्यांनी वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला, मात्र वाद अधिकच वाढल्याचे सांगण्यात आले। काही वेळ सभागृहातील कामकाजावर त्याचा परिणाम झाल्याचेही उपस्थितांनी नमूद केले। दरम्यान या सभेत सिडको परिसरातील पाणी टंचाईचा प्रश्नही चर्चेचा केंद्रबिंदू ठरला। नगरसेवक भूषण राणे यांनी नागरिकांसह आंदोलन करत पाणी प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधले। विविध नगरसेवकांनी प्रशासनाकडे तीव्र नाराजी व्यक्त करत उपाययोजनांची मागणी केली। सभापती बाळकृष्ण शिरसाट यांनी सदस्यांना शांत राहून कामकाज सुरळीत पार पाडण्याचे आवाहन केले, मात्र त्यानंतरही वातावरण काही काळ तणावपूर्ण राहिले। सभेनंतर या वादाची चर्चा शहरभर पसरली। दरम्यान सभेनंतर करण्यात आलेल्या काही राजकीय आरोपांमुळे हा वाद पुढेही सुरू राहण्याची शक्यता व्यक्त केली जाते। S9 TV न्यूज नाशिक प्रतिनिधी योगेश गांगुर्डे, नाशिक। आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका।